सकाळी अंशला तर आपण मंदिरात घेऊन आलो शिव मंदिरात, तर तो गायला चारा वगैरे देऊन मंदिरात पाय वगैरे पडतो. आपण आता निघणार आहे कामाला. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, मी सचिन गोरेगावकर स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण चालू ठाण्याला वॉल पेंटिंग करायला, वॉल आर्ट करायला. तर त्याचं आता थोडंसं काम आहे. आता साईट आहे दुसऱ्याची, तर आपण तिथं आता निघतो आहे. तर आपल्या ब्लॉगमध्ये कोण नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि आवडल्यावरती शेअर नक्कीच करा. तर चला आता निघतो आपण. तर मित्रांनो, आपल्या ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा, कारण की जास्त मी तुम्हाला सांगू नाही शकत, कारण की आउटरोमध्ये पण मी सांगायचो लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा, कारण की त्याचा एक पॅच बनवलेला आहे. कारण की आपण रात्री ज्या टायमाला आपण ब्लॉग संपवतो त्यावेळेला आम्ही आउटरो यासाठीच दिलेलं आहे की लोकांना म्हणजे सांगावं आपण की सारखं सांगावं लागतं, कारण की रात्र पण जास्त होते, कधी 12-12:30 वाजतात. तर ते ब्लॉग आपले एंड होतात, मग तेव्हा मी एडिट करतो. तर कृपया करून प्लीज असं म्हणजे विचार करू नका की म्हणजे स्टार्टिंगला ब्लॉग झाला तर हा आउटरो वगैरे करायला लागला. जास्त आउटरो काय इंट्रो आणि आउटरो तर त्यात असतोच, पण मी दोघांना आता हे दिलेलं आहे. स्टार्टिंगमध्ये मी आउटरो इंट्रोमध्ये पण तुम्हाला सांगेन. लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आपल्या ब्लॉगला आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि मग आउटरोमध्ये मी एक पॅच दिलेला आहे, तो आउटरो आपण असाच केलेला आहे की त्यावरती पण लिहिलेलं आहे लाईक शेअर वगैरे सबस्क्राईब नक्कीच करा. जे आपण बोलतो तेच त्यात आउटरोमध्ये पण दिलेलं आहे. तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. खंडोबा मंदिरच्या इथून निघालो शॉर्टकट निवाडे गल्लीत. आता ट्रेनमध्ये बसलो आहे. ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक. तर मित्रांनो, तेव्हा साईडवरती पण पोचलो आहे. आता हे जे टचअप आहेत, हे टचअप आता कलरचे टचअप आहे, रॉयलचे. हे टचअप फक्त घालवायचे आहेत. हे टचअप वगैरे करून मग ह्याच्यावरती काम स्टार्ट करायचं आहे, वॉश वगैरे मारून. तर बघा शेवटपर्यंत.
मित्रांनो, आता हे स्टार्टिंगचा आणि आता जो पॅच आहे स्लो मोशनमध्ये दाखवतो आहे, कारण की जरा व्हिडिओ काढता आणि पटकन आम्ही निघत होतो. आता काम झालेलं होतं, थोडंसं काम झालं होतं, निघत होतो. तेवढ्यात मी व्हिडिओ तुम्हाला काढली की आपलं काय काय काम झालं ते त्यासाठी. तर बघून घ्या, हे काम आपलं झालं आहे. आता आपण निघालो घरी. हे 2 पॅच फक्त तुम्हाला स्लो मोशनमध्ये दाखवायचे होते. थोड्या वेळात आधी आपण आलेलो ठाणेवाडा तिथं कमी कमी अर्धा ते पाऊण तास लांब होतं, त्याच्यामुळे मी काही तुम्हाला दाखवलं नाही. आणि आता घरी आलेलो आणि खूप गर्दी होती आणि गर्मीमध्ये आणि गर्दी पण बसने जायचं आणि ठाण्याला उतरून परत बसने तिकडे जायचं पाऊण तास. त्याच्यामुळे मी आता दाखवता नाही आलं मला काय, आणि मी डायरेक्ट घरी आलो. आता बिल्डिंगच्या खाली आलं ते गिरजामाता मंदिराची पालखी आहे, ते निघालेली. मित्रांनो, आता मी आलेलो कामावरनं, थोडंसं जेवलो वगैरे, आणि आता अंश खळतो होता, तर तेवढं त्याच्या पोटात वगैरे दुखायला लागलं थोडंसं. तर त्याच्यामुळे मी जास्त काही तुम्हाला दाखवण्याच्या घरी आल्यावरती ब्लॉग आपले, तर फक्त हेच सांगू शकतो की आपले ब्लॉग बघत राहा पुढे, आणि आवडल्यावरती लाईक शेअर वगैरे सबस्क्राईब नक्कीच करा आणि लोकांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त. आणि जे आपण करायला गेलो तर ठाण्याच्या खूप पुढे होता, 1 ते 1.5 तासाचा रस्ता होता. ते मी जास्त पॅच काय तुम्हाला दाखवू नाही शकलो, कारण की एक तर गरमी चालू होती, गाडीला खूप गर्दी होती, आणि तिथून ठाण्याला उतरून पण बस वगैरे भरपूर होते. पण बसचं पण तुम्ही बघितलं असेल, तर बस दाखवलं की नाही माझ्या लक्षात नाही आहेत, पण बसला पण वगैरे खूप गर्दी होती. त्याच्यामुळे मी जास्त काय मोबाईल वगैरे काढून तुम्हाला दाखवू नाही शकलो. तर जेवढं आहे तेवढं तुम्हाला मी दाखवू शकलो. तर आवडलं असेल आपले ब्लॉग तर लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि बघत राहा आपले ब्लॉग. तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.